छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी जे आहे या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावातल्या या शेल्टर होममध्ये जे आहे साहित्याचं वाटप जे आहे त्या ठिकाणी केलेलं होतं। खरं तर एक छोटा हत्ती भरून साहित्य या ठिकाणी ते घेऊन आले, मात्र जो छोटा हत्ती किंवा जी गाडी साहित्य भरून आलेली ती तशीच माघारी गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। या लोकांना ही मदतच मिळाली नाही अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती इथल्या महिलांकडून आपल्याला पाहायला मिळते। मावशी, आता एक नेते आले होते तुमच्याकडे आणि त्यांनी गाडी भरून आणलेली होती, तुम्हाला साहित्य मिळालं का? नाही मिळालं बाईनो, आम्हाला नाही मिळालं साहित्य? आम्हाला मिळलंच नाही, आम्ही इथं बसला ना, आम्हाला दिलं नाही। त्यांनी तर गाडी भरून सामान आणलं होतं की सगळं? मला बी द्यावं, मी तर मागून खाते। पण मग आता ते एक नेते आले होते, गाडी भरून घेऊन आले होते, तुम्हाला साहित्य इथे दिलं बऱ्याच लोकांना? चादर द्या। दिलं नाही, तुम्हाला मिळालं नाही का? नाही। काय झालं ते आता नेते साहित्य वाटपाला आले होते, मिळालं नाही का? हो का, पाण्यातच माझे घर सगळं पाण्यात, अन्न पाणी तिथं नवऱ्याने मिळालं, म्हाताऱ्या काय घेऊन आता साहित्य आणलं होतं, म्हातारा जवळ उभारलं तर दिलं नाही, जवळ जाऊन उभं टेम्पूला उभारलं होतं, दिलं नाही की अहो म्हाताऱ्याला मालक केलं तर मी नाही गेले तर काहीच मिळालं। बरोबर नाही दिलं, पण मग गाडी तर भरून आणली होती त्यांनी। विचारते होत्या पंच लोकाला, त्यांना विचारते, दिलंच नाही तर मिळालं का काय? नाही काय मिळालं आम्हाला, नाही मिळालं नाहीच आम्हाला काय, इथलं काय आतातलं काय मिळालं नाही बघा। हां, नाही मिळालं आमच्या व्यवस्थितल्या कोणाला एक दुगीला मिळालं फक्त, काय दुसरं एक दोघांनाच दिलं सामान? हां, हे दोन रगी दिले तेवढे फक्त दोन रगे दिले आणि टेम्पो भरून आणलं होतं की? आता आम्हाला काय पुन्हा वाढतो म्हणले तर काय करा, पुन्हा वाढतो म्हणले तर हां मग काय कुठं पाठवलं? कुणीकडे पाठवलं काय माहिती, दोघांनाच दिलं म्हणाले मावशी ते? तेवढं दिलंय, कुणाला बायाला नाही ना गड्याला नाही, नाही मिळालं। मग फोटो बिटो काढला का त्यांनी? नाही, कुठं बी काढला नाही, काढलाय तो काय बघितली त्या गड्यावाचा काढला दिसते दिल्या। तुम्हाला काय मिळालं का? आत्ताच आलेलं काय नाही मिळालं आम्हाला। किती लोकांना दिलं सामान त्यांनी आता? त्यांनी ते दोन लोकांना तेवढं बाहेरचं फोटो काढून दिले ते तेवढं माघारी गाडी गेली? गाडी गेली। काय परिस्थिती आहे, काय गावामध्ये आता ते खासदार आले होते, माजी खासदार, साहित्य वाटप केलं, किती लोकांना वाटप केलं? दोघांना मिळलंय फक्त, बाकी सामान ते गेलं टेम्पो। काय काय त्यांनी घेऊन आले, काय काय दिलं इथे, साहित्य काय वाटप केलं? 2 ब्लँकेट वाटलेत। आपण पाहतोय खरं तर मदतीच्या हा सगळा जो फार्स आहे तो अनेक राजकीय नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून होतो आहे। प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी केवळ 2 ब्लँकेट्स या गाडीमधल्या त्यांनी या नागरिकांना वाटलेल्या आहेत। मात्र फोटोग्राफी असेल आणि सर्व प्रकारचा हा फार्स जो आहे, तो दिखावा जो आहे, तो या नेत्यांकडून अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे असतील, वेगवेगळ्या संघटनांचे असतील, ते होताना पाहायला मिळतं। त्यामुळे किमान मदत करायची असेल तर ती सढळ हाताने करावी, अशा पद्धतीचा दिखावा तरी करू नका। आणि या खरं तर पिचलेल्या लोकांना, या पुराने पिचलेल्या लोकांना अशा पद्धतीची त्यांची थट्टा तरी करू नका, अशीच एक अपेक्षा हे सर्व पूरग्रस्त नागरिक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, तिरे, उत्तर सोलापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।